नमस्कार, मी स्वाती देशमुख. या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचे प्रसंग मी इथे चित्रबद्ध ठेवलेले आहेत. यामध्ये सारा समृद्धीचा योग वर्ग सुरू करताना घेतलेलं योग जागरण, पूर्ण शक्तीने करा. सहलीच्या माध्यमातून निसर्गाशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, मुक्त विद्यापीठाचं ज्ञान, सद्गुरू वामनराव पै महाराजांचं जीवनविद्या विद्यापीठ कर्जत, दादा आणि ताईंचे आशीर्वादाचे हात आणि तिथे अनुभवलेला विठ्ठल विठ्ठल. त्याचप्रमाणे परमपूज्य योगगुरू स्वामी रामदेव महाराजांच्या आशीर्वचनाने प्रेरित होऊन जागतिक योग दिनाची काही क्षणचित्रे. आदरणीय जयस्वाल दादांचा वाढदिवस, आदरणीय नवसरे दादांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली आषाढीची पंढरपूर वारी. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सवाने प्रभारी पद स्वीकारताना काही आनंदाचे क्षण, शंभू महादेवाच्या प्रांगणात योग वर्ग घेतानाचे काही क्षण, देशाच्या रक्षणकर्त्याचे राखी बांधून अभिवादन, तसेच सिद्धिविनायक माझ्या मातृतीर्थात घेतलेला योग वर्ग, बजाजनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण. असा हा योग प्रवास इथेच थांबलेला नसून सहलींच्या माध्यमातून निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा. सहशिक्षकांनी योग वर्ग घेताना त्यामध्ये आनंदाने रमवून जाणे काय वेगळाच आनंद असतो, नाही? सण उत्सवांची तर आपल्या बजाजनगरच्या योगवर्गांमध्ये अगदी मांदियाळी असते. दसरा, दिवाळी, दिवाळी पहाट, काय तो अद्भुत सोहळा. यंदाच्या दिवाळीने काही जणांच्या डोळ्यात पाऊसही आला आहे. तो पुसण्यासाठी बजाजनगर पतंजली परिवाराने एक उचललेलं पाऊल, पूरग्रस्तांसाठी निधी संकलन. यासाठी आम्ही गल्लोगल्लीत फिरून त्यांच्यासाठी दान मागितले आणि ते फूड पॅकेजिंगच्या स्वरूपात तसेच वस्त्रांच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवले. त्यानंतर काही क्षण माझ्या स्वतःच्या योग वर्गाचे. सारा समृद्धीला योग वर्ग सुरू केला तेव्हा अशी परिस्थिती होती. आम्ही सर्वजणे एका ओट्यावर योग वर्ग घ्यायचो. माझ्या परिवाराने माझा वाढदिवसही साजरा केला. सहल म्हटली की तर मज्जाच मज्जा. दादांचे अँकरिंग, काही गाणे, गाण्याच्या भेंड्या, गप्पा टप्पा, जेवण. आमच्या सहलींनीही भरपूर नवे योग साधक जोडलेले आहेत बरं का. योग प्रचार महर्षी पतंजलींच्या कृपेने विश्वात्मके देवी येने वाग्यज्ञ तोषावी तोषो हे खळांची